नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या धमाकेदार नवीन आपल्यातून व्हिडिओमध्ये. टायटल थंबनेल वरून तुम्हाला आयडिया आली असेल की मी कोणत्या ठिकाणी गेलो. सर्वांना माहिती असेल नरसिंह स्वामी, जे भक्त प्रल्हाद यांचे मुख्य देव आणि ज्या हिरण्यकेशवाचा वध केला गेला तेच आपले नरसिंह स्वामी. त्यांचे मंदिर देखील आहे कर्नाटक राज्यातल्या बिदर या ठिकाणी, ज्याला म्हणतात जल मंदिर किंवा झरणी लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर. हिरण्यकेशवाचं वध करून भगवान नरसिंह स्वामी गेले जलासुराला मारण्यासाठी, कारण त्या ठिकाणी इतका प्रचंड गदारोळ केला, जलासुराचा वध केला गेला, पण त्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी वास्तव केले. आणि मंडळी ज्या ठिकाणी वास्तव केले ना, एकदम गुहेमध्ये, बिदरमध्ये गुहा आहे, त्या ठिकाणी भक्तांना दर्शन करण्यासाठी थेट 4 ते 5 फूट पाण्यातून चालत जावं लागते. हो मंडळी, अगदी बरोबर. हे दर्शन काही साधे सोपे नसून चक्क कमरे इतके म्हणा किंवा गळ्यापर्यंत पाणी येईल तेवढं आपल्या दर्शनासाठी जायचं आहे. आता ही नक्की संकल्पना काय, तिथे कसे पोहोचायचे, मुंबईवरून जाण्याचा मार्ग कोणता आहे, सगळ्यात सोपा मार्ग आणि बजेटेबल ट्रिप आपली जर्नी होणार आहे. जरा कमेंट करून सांगा कोणी कोणी अगोदर या मंदिराला जाऊन भेट दिली आहे. तुमचं जे काय मत असेल कमेंटद्वारे तुम्ही नक्की करू शकता. आणि ज्यांनी ज्यांनी भेट दिली नसेल, तुम्हाला देखील जायची इच्छा झाली तर आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तो म्हणजे रेल्वेचा. मुंबईवरून बिदरसाठी आठवड्यातून 3 वेळा रेल्वे चालते. 22143 मुंबई बिदर एक्सप्रेस. त्या ट्रेनचा प्रवास केलात की तुमचा एक दिवसीय मुंबई बिदर मुंबई असा प्रवास पूर्ण होतो. आता जास्त वेळ घालवत नाही, पटापट आपल्या प्रवासाला आणि व्हिडिओला सुरुवात करूया. पण तुम्ही मात्र येत्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आरामात निवांतपणे बिदरचा हा प्रवास एन्जॉय करायचा आहे. बिदरसाठी मुंबईवरून माझा जो प्रवास होणार आहे तो बाय रेल्वेने. ही रेल्वे ट्राय विकली चालते मुंबईवरून दर बुधवार, शुक्रवार आणि शनिवार. माझा जो प्रवास होणार आहे बाय रेल्वेने. ट्रेन क्रमांक 22-143 जी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठीक रात्री 9 वाजता सुटते आणि ठाण्याला याची जी वेळ आहे ती फ्लाईट क्रमांक 7 नंबर होती ठीक रात्री 9:35 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून ही ट्रेन स्टॉप घेते दादर. दादर नंतर या ट्रेनला ऑफिशियल हॉल्ट आहे ठाणे. ठाणेच्या फ्लाईट क्रमांक 7 नंबरला येते ट्रेन बिदर. पुढे आहेत एसीचे डबे आणि मागे स्लीपर. माझा कोच आहे S7. तिकीट काढताना मला मिळाली ती वेटिंग, पण ती कन्फर्म झाली नाही. पण RAC आली. RAC म्हणजे निवांत सीटमध्ये बसता तरी येईल, झोपू शकत नाही. बघूया आता समोरचा पॅसेंजर कुठे उतरणार आहे. पुणे साईडला उतरण्यासाठी ठीक आहे, मस्तपैकी झोपून जाऊ. शेवटपर्यंत असेल मग मात्र थोडा ॲडजस्ट करून जावं लागेल. तुम्हाला सुद्धा मंडळी मुंबई ते बिदर या ट्रेनने प्रवास करायचा असेल, ट्रेन क्रमांक 22-143, तर लक्षात ठेवा आठवड्यातून ट्राय विकली चालते. म्हणजे आठवड्यातून 3 वेळा, दर बुधवार, दर शुक्रवार आणि दर शनिवार. मी चाललो आहे शुक्रवारच्या दिवशी, जी मला शनिवारी सकाळी सोडेल दुसऱ्या दिवशी 9:20. तसं या ट्रेनला रेक शेअरिंग होतो लातूर एक्सप्रेससोबत. म्हणजे लातूर एक्सप्रेस आणि बिदर एक्सप्रेस एकच ट्रेन आहे, फक्त नंबर 3 दिवसांसाठी वेगळा असतो. याचे 3 दिवस वेगळे आणि त्याचे 4 दिवस वेगळे. बाकी ट्रेन जाते लातूर धाराशिव करून. 10:15 आमची ट्रेन पोहोचली 22143 कल्याण जंक्शनला. दादर ठाणे या भागातून जी लोकलची पब्लिक चढते कल्याणसाठी आणि कर्जतसाठी, महाभयंकर. AC मध्ये घुसतातच, सोबत स्लीपर मध्ये तर पण धागड धिंगाणा. मी सुद्धा जेव्हा ठाण्याला चढलो तेव्हा लोकलची पब्लिक इतकी चढली, बाबा रे बाबा. मी माझी पटकन सीट अडवली, बसलो आणि आता बऱ्यापैकी लोकल प्रवासी उतरले. माझी ही वाली सीट आहे 47 नंबर RAC आहे आणि समोरचे जे प्रवासी वर्ग आहे ते उतरणार आहे पुण्यासाठी.
त्यातला या ट्रेनचा ऑफिशियल अँड टेक्निकल हॉल्ट टाइम मागे लागतं बँकर्स पुढे घाट चढण्यासाठी जे DHH होणार लोणावळ्याला. मी ऑनबोर्ड झालो आहे ठाण्यावरून बिदरसाठी, त्यामुळे स्लीपर क्लासचं तिकीट भाडे लागले मला ठाणे ते बिदर प्रति व्यक्ती 410 रुपये. हाच प्रवास मी 3 टियर AC ने केला असता तर 1055 रुपये. 2 टियर AC ने प्रवास केला असता तर 1440 रुपये आणि 1 टियर AC ने प्रवास केला असता तर 2470 रुपये असं तिकीट भाडे आहे. कुठून? ठाणे ते बिदर. स्लीपर क्लासने प्रवास होते त्यामुळे बजेटेबल ही जर्नी पूर्ण होते फक्त आणि फक्त 410 रुपयेमध्ये. एकूण प्रवासाचे अंतर किती? 675 किलोमीटर अंतर. तर मंडळी माझ्यासोबत जे होते को पॅसेंजर ते आता उतरले आहेत पुणे जंक्शनला आणि मस्तपैकी आता पूर्ण सीट मिळाले झोपण्यासाठी. पुणे जंक्शन फ्लॅट क्रमांक 3 नंबरवरती आपली ट्रेन अराईव्ह होते. फ्लॅट क्रमांक 3 नंबरवर. आता बघूया इथून कोण ऑनबोर्ड होते की नाही. कोण जर नसेल तर मस्तपैकी झोप काढणार आणि जर कोण आलं तर भाई काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. असो हरकत नाही, बघू तेव्हाच तेव्हा. आता मस्तपैकी झोप काढतो. भेटूया उद्या थेट सकाळी धाराशिव किंवा लातूरला. पण मस्तपैकी झोप काढूया. सर्वांना शुभरात्री. शुभ सकाळ मंडळी. मस्तपैकी झोप झाली. 22143 ने वाजले सकाळचे 6:40 आणि आता आपण पोचलो मराठवाड्यातील लातूर जिल्हा. वा भाई वा. टायमिंग आहे 6:20चा. 20 मिनिटं आपली ट्रेन उशिराने पोचली. हरकत नाही, पण बघू शकता कितीच पब्लिक या ठिकाणी उतरला आहे. लातूरला येऊन आपला 530 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो आणि बिदरसाठी अजून गाठायचं आहे 150 किलोमीटर. जास्त लांब नाही. येणारा पुढील स्टॉप लातूर रोड जंक्शन. तिथून लाईन चेंज होतात. एक जाते परळी वैजनाथ, पुढे परभणी साईडला आणि आपण जाणार थेट बिदर दिशेने. मग उदगीर, भालकी आणि लास्ट स्टॉप आपला बिदर. स्वागतम सुस्वागतम सर्वांचे. उदगीर या ठिकाणी उदगीर रेल्वे स्टेशन. वाजले सकाळचे 7:56 आणि आतापर्यंत 555 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला उदगीरपर्यंत. मंडळी या ट्रेनचा उदगीर हे असं स्टेशन आहे जे महाराष्ट्राचं शेवटचं टोक टुवर्ड्स बिदरला जाताना. आता फक्त एकच स्टॉप राहिला आहे भालकी, जो येतो कर्नाटक राज्यामध्ये आणि लास्ट आपला बिदर. कॉमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहत आहेत उदगीर मधून. उदगीर, उमरगा, चाकूर या ठिकाणाहून. बऱ्यापैकी आता ट्रेन रिकामी झाली आणि बघू शकता मोस्ट ऑफ सगळी लातूरलाच रिकामी झाली होती. स्टेशन क्रॉस झालं हेलबर्गा. यांना पुढील स्टॉप आता खानापूर जंक्शन. त्या ठिकाणी आपली ट्रेन थांबणार नाही. नॉनस्टॉप पोहोचेल. लास्ट स्टॉप आपल्या बिदर या ठिकाणी. बिदरला पोहोचण्याची वेळ आहे सकाळी 9:20 म्हणजे जी ट्रेन सुटते रात्री 9 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिथून, जी तब्बल 12 तास 20 मिनिटाचा प्रवास पूर्ण करते. 675 किलोमीटर बिदर या ठिकाणी येऊन. समोरून क्रॉस करतोय आपण खानापूर जंक्शन. ज्या लाईनने आपण आलो होते सिंगल लाईन लातूरवरून कुर्डुवाडी, धाराशिव, लातूर, खानापूरला ही लाईन जॉईन होते आणि खानापूरसाठी दुसरी लाईन येते कलबुर्गीवरून. फायनली ट्रेन क्रमांक 22-143 असा माझा प्रवास पूर्ण झाला. एकूण 675 किलोमीटरचा. ठाणे ते बिदर. बिदर स्टेशन कोड झाला BIDR आणि हा जो रेल्वे झोन आहे
तो मध्य रेल्वेचा नसून साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे या झोनमध्ये पडतो. फ्लाईट क्रमांक 2 नंबरला आपली ट्रेन आली बरोबर सकाळी 9:20. काल रात्री 9:25 पकडली ती ट्रेन ठाण्यावरून आणि जी मला बरोबर या ठिकाणी 9:20 सोडते. म्हणजे एकंदरीत 11 तासांचा प्रवास हा पूर्ण होतो ठाणे ते बिदर. आजच्या या प्रवासामध्ये मी एकटा नसून माझ्यासोबत जॉईन झाले आहेत यस जर्नी. तुम्ही म्हणाले की शब्द तुम्हाला कुठून मिळाले? मी सोडलो मुंबईवरून आणि हे ऑनबोर्ड झाले पुण्यावरून. पुण्याला गाडी किती वाजता मिडनाईटला? मध्यरात्री 1:20ला. 1:20ला आली. बरोबर येस, हरकत नाही. ह्यांचा कोच होता S5, माझा होता S7. बिदर रेल्वे स्टेशनचा असा काय हा बाहेरचा परिसर, बहुतेक कामकाज सुरू असावं. आणि या ठिकाणून तुम्हाला बाहेर ऑटो मिळतील जे तुम्हाला शेअरिंगमध्ये घेऊन जाऊ शकत नाही कारण या ठिकाणी शेअरिंग अलाउड नाही आहे. पण 100 रुपयामध्ये तुमचा आरामात प्रवास होतो थेट मंदिरापर्यंत. आता आपले माऊली आहेत, त्यांना सांगितलं आहे की आम्हाला 100 रुपयात घेऊन चला. आता मी आहे, शोभराज आहे, त्यामुळे आम्ही दोघं जण 50-50 काउंटर करून थेट मंदिरापर्यंत चाललो आहे. कर्नाटकाची शान, कर्नाटकाची ऑटो. एकूण 7 किलोमीटर अंतर आहे मुख्य रेल्वे स्टेशनपासून, जे आम्हाला सोडेल थेट मंदिरापाशी. दहा मिनिटांमध्ये रिक्षाचा प्रवास पूर्ण झाला. मेन मंदिराच्या कमानीपाशी समोर आहे नरसिंहाची मूर्ती अशी मोठी बसलेली. आणि या ठिकाणी सगळं स्पष्ट लिहिलं आहे की श्री क्षेत्र झरणी नरसिंह मंदिर बिदर. किती किलोमीटर? 0 किलोमीटर. इथून अंतर आहे खाली जायला. मंडळी रिक्षावाले किती पण सांगतील भाडे, 150 रुपये 200 रुपये. आम्ही 100 वरती अटलो होतो. 50 रुपये शेअरिंग केलं आणि या ठिकाणी पोहोचलो. ही आहे मेन मुख्य कमान, झरणी नरसिंह मंदिर बिदर. गोविंदा रे गोविंदा. बाहेरच प्रसादी, फोटो, चहा, नाश्ता हे सगळे स्टॉल उपलब्ध आहेत आणि इथूनच हळूहळू खाली जात जायचं आहे. पायऱ्या उतरून खाली जाऊ आणि या ठिकाणी बघा असा काही हा संपूर्ण व्ह्यू आहे. छोटंसं तळ दिसतंय आणि बाहेरचा परिसर बघा सुशेगात. या ठिकाणी जास्त काय पायऱ्या नसून मोजकेच आहेत, 20-25च. खाली आल्यानंतर बघू शकता या ठिकाणी टाकी लावली आहे. पलीकडे सगळे लगेज काउंटर. मोबाईल जमा करतात की माहित नाही, शक्यतो नसावेत बहुतेक. मंदिराच्या आवारातील असा काही हा संपूर्ण पॅसेज आहे. या ठिकाणी लगेज लॉकर 2 आहेत. लगेज रूम ऑफलाईन देखील ठेवू शकता आणि ऑनलाईन देखील. ऑनलाईन म्हणजे काय, QR कोड स्कॅन करायचा, प्रति तासाचे काही पैसे असतील ते द्यायचे आणि तुमचं लगेज ठेवू शकता. बाजूला आहे लगेज रूम, त्या ठिकाणी देखील आरामात पैसे देऊन ठेवू शकता. गुहेच्या आत जाऊन दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दर्शन तिकीट घ्यावं लागतं. त्याची किंमत आहे प्रति 10 रुपये. आणि जर तुम्ही VIP तिकीट घेऊन करताय दर्शन, त्याचं दर्शन तिकीट आहे 100 रुपये. आणि बरोबर तिकीट काउंटरच्या समोर आहे चप्पल स्टँड. तुमचे चप्पला वगैरे जे काही शूज असतील त्या ठिकाणी ठेवू शकता. प्रति 10 रुपये. ज्यावेळी तुम्ही घ्यायला याल तेव्हा 10 रुपये द्यायचे. फक्त 20 रुपये आम्ही लगेज ठेवलेला आहे. म्हणजे बॅग वगैरे ठेवून दिल्या दोघांच्या पण, शोभराजच्या आणि माझ्या पण. फक्त 20 रुपये. आता आलो मेन काउंटरवरती, ज्या ठिकाणी दर्शन तिकीट मिळते फक्त 10 रुपयात. VIP दर्शन करायचं असेल तर 100 रुपये देऊन करू शकता. आता आम्ही काय VIP लोक नाही, सामान्य माणसं, चला 10 रुपयात. ही अशी पावती मिळेल दर्शन तिकिटाची. आम्ही दोघं आहोत तर 20 रुपये लागले. एक जण असेल तर 10 रुपये. त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डनं दाखवावं लागते आणि मग आतमध्ये थेट गुहेत सोडतात. लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे भगवान नरसिंह स्वामींच्या 600 मंदिरांपैकी एक, जे कर्नाटक राज्यातील बिदरमधील मणिचुला या टेकडीवर वसलेले आहे. नरसिंह स्वामी हे भगवान विष्णूंचे रूप, अर्धे सिंह तर अर्धे मानव दिसतात. बिदरचे हे झरणी मंदिर, ज्या स्वामींचे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना 4 ते 5 फूट पाण्यातून चालत जावे लागते. भगवान नरसिंह जलासुराला मारण्यासाठी त्याच्या निवासस्थानी असलेल्या त्या गुहेत आले. जलासूर हा शिवाचा भक्त. अनेकांचा केलेला छळ त्यांच्या अहंकारानेच त्या राक्षसाचा वध केला गेला. शेवटचा श्वास घेताना जलासुराने स्वामींना विनंती केली, या गुहेत तुम्ही वास्तव्य करून येणाऱ्या भक्तांना वरदान द्यावे. अशा प्रकारे नरसिंह स्वामी त्या गुहेत राहण्यासाठी आले. जलासुराला मारून तो पाण्यात रूपांतरित झाला आणि भगवान नरसिंहाच्या पायावरून वाहू लागला. यस मंडळी, फायनली आम्ही पाण्यामध्ये आता उतरलो आहोत आणि या जलमार्गाचा प्रवास करत करत तब्बल 300 मीटरचा हा पूर्ण प्रवास आहे. थेट आम्ही जाऊ नरसिंहाच्या दर्शनी. बोला गोविंदा रे गोविंदा, हर 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 हर. एकदम नाविन्यपूर्ण हा आमचा अनुभव आहे पाण्यातून थेट मंदिराच्या दर्शनासाठी जायला. आजच्या गुहेत, आज गुहेमध्ये स्वयंभू नरसिंहाची मूर्ती आहे. जय नरसिंह स्वामी. वासुदेवाय ओम नमो
आत्ताच नुकते दर्शन करून बाहेर पडत आहोत आणि या ठिकाणी मध्ये आता काळोख झाला आहे कारण मधले बल्ब लाईट गेली आहे. बघू शकता आम्ही पण निवांत हळूहळू शांततेत चाललो आहे. आमच्याकडे मोबाईल आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. टॉर्चवरती हळू जाऊ शकतो. आता जे काय असेल ते आपण बाहेर भेटून बोलूया. कसं दर्शन होतं, कसं किती वेळ लागतो. कारण आता मोबाईल पाण्यात पडला तर मिळणं मुश्किल आहे. त्यामुळे गपचूपपणे बाहेर जाऊया हळूहळू आणि गप्पा मारूया. हर 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 जय नरसिंहा. अजून काय दर्शन करून आता आपण फायनली भगवान नरसिंहा यांचे मनसोक्त मन भरून डोळे भरून दर्शन झालेलं आहे. आणि हा जो अनुभव आहे खरंच पहिल्यांदा युनिक अनुभव होता. जलमधून चालत थेट देवापाशी पोहोचणं आणि परतीचा प्रवास देखील जलमधून होतो. सुरुवातीला जरा गळ्याबंद पाणी येतं पण एवढं काय वाटत नाही. म्हणजे शरीर एवढं जड वाटत नाही. पाणी हलकं आहे आणि नंतर जसं पुढे जाल मग कमरेपर्यंत पाणी येत जातं. आम्ही आलो तर तेव्हा गेटवर कोणीच नव्हते. म्हणजे मी, शोभराज भाऊ आणि 3-4 जण. आता पाहू शकता भयंकर म्हणजे भयंकर गर्दी झाली आहे. ही बघा भयंकर रांग लागली आहे. कारण स्टार्ट टू एंड भली मोठी गर्दी गेली आहे. बरं झालं आमचं लवकर दर्शन झालं त्यामुळे काय टेन्शन नाही. काय म्हणताय शोभराज भाऊ, कसं वाटलं गोव्यातल्या तीर्थामध्ये स्नान करून? एक नंबर, अप्रतिम आणि युनिक काहीतरी आपलं दर्शन झालेलं आहे. म्हणजे खूप वेगळं होतं. मी आयुष्यात असं कधी दर्शन घेतलं नाही, ते आज मला प्रत्यक्षात मिळाले. सुंदर एक नंबर. गोव्यामध्ये जाऊन देखील आम्ही स्नान केले आणि या ठिकाणी बाहेर आला लेडीज आणि जेंट्स साठी चेंजिंग रूम आहेत. जेंट्स साठी एवढं नाही पण लेडीज साठी आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि बरोबर त्याच्या समोरच आहे 2 गोमुख. त्या गोमुख कुंडातून पाणी येत असतं. ज्यांना तिकडे जायला जमत नाही ते इथे येऊन स्नान करतात. आम्ही दोन्ही ठिकाणी केलं, त्या ठिकाणी देखील आणि या ठिकाणी देखील. मंडळी लवकर दर्शनासाठी गेलात तर लवकर आणि निवांतपणे दर्शन होते. गोव्यातील गाभारा लहान जरी असला तरी पुजाऱ्यांकडून कोणती धक्काबुक्की वगैरे काहीच होत नाही. उलट नरसिंहाच्या मूर्तीसमोर बसून डोके ठेवून नतमस्तक होण्यास सांगितले जाते. मंदिराच्या आवारातच नवग्रह मंदिर दिसेल. त्या मंदिराच्या परिसरातच येणाऱ्या भाविकांना शिधाप्रसाद दिला जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हर्च्युअली डिजिटली तुमच्या भूषण गाडीसोबत प्रवास केला आहे पण आता फिजिकली प्रवासाचं काय? मिळणार संधी मिळणार. येत्या 24 ऑक्टोबरला 4 धामपैकी एक धाम आपला प्रवास होणार आहे थेट ओडिसा दिशेने. म्हणजे कोणतं? जगन्नाथपुरी भुवनेश्वर. हो मंडळी, आमच्या वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांची टूर कंपनी आहे लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल. त्यांच्या बऱ्याच ठिकाणी टूर जातात. हिमाचल प्रदेश, कुल्लू मनाली, पंजाब, केरळ, राजस्थान, जम्मू काश्मीर, वैष्णोदेवी आणि ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे ती ओडिसा राज्यातील पुरी धाम. हो मंडळी, जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कोणार्क असं एकूण 6 रात्र 7 दिवसांचा आपला प्रवास होणार आहे. आणि या प्रवासादरम्यान तुमचं राहण्यापासून हॉटेलमधला चहा नाश्ता, रात्रीचं जेवण, एवढंच काय लोकल साईटसीइंग फिरण्यासाठी आपल्याला जी बस दिली जाईल ती देखील या पॅकेज मध्ये इन्क्लूड असणार आहे. पुरी भुवनेश्वर ही ट्रिप निघणार आहे दिनांक 24 ऑक्टोबर 2026 रोजी. एकूण आठवड्याभराचं पूर्ण पॅकेज असणार आहे. जाण्याचा जो मार्ग आहे तो मुंबईवरून आपल्या ट्रेन मिळेल भुवनेश्वरसाठी. भुवनेश्वरला उतरून आपण हॉटेलमध्ये चेक इन करणार आणि मस्तपैकी सकाळचा ब्रेकफास्ट झाला किंवा तिकडचे जे लोकल साईटसीइंग आहे ते आपण फिरायला जाऊ. या संपूर्ण ट्रिप मध्ये आपण जगन्नाथपुरी जे 4 धामपैकी एक मंदिर आहे त्या ठिकाणी भेट देणार. सोबत कोणार्कचे सूर्य मंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, उदयगिरी, खंडगिरी गुहा, नंदनकान जू, चिलिका लेक, पुरी बीच आणि घावलागिरी. जवळपास एकूण 10 ते 12 ठिकाणी आहेत भुवनेश्वर, कोणार्क आणि पुरी हे सर्व मिळून. आणि हे सर्व फिरून आपल्या 3 रात्र त्या ठिकाणी स्टे होणार. 1 रात्र भुवनेश्वर आणि 2 रात्र पुरी या ठिकाणी. पुरीमध्ये जे स्टे होणार ते मस्तपैकी समुद्राच्या बाजूला, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. सोबत तुमचं येण्या जाण्यापासून कन्फर्म स्लीपरचं रेल्वे तिकीट. आता तुम्ही विचाराल की भूषण भाऊ तिकीट किती आहे, भाडं किती आहे, म्हणजे आम्हाला परवडणार की नाही? परवडणार, अगदी रिझनेबल रेट मध्ये आहे. संपूर्ण येऊन जाऊन प्रवासाचा खर्च आहे फक्त आणि फक्त 10,999 मध्ये. पुन्हा एकदा सांगतोय, या 10,999 मध्ये तुमचं येण्या जाण्यापासून कन्फर्म रेल्वेचं स्लीपर तिकीट, लोकल साईटसीइंग फिरण्यासाठी एसी बस,
हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सुविधा मिळणार, ते सुद्धा एसी मध्ये, आणि ब्रेकफास्ट डिनर हे देखील तुम्हाला मिळेल. ज्यांना 3 tier एसीने प्रवास करायचा आहे त्यांच्याकरिता 3,000 रुपये एक्स्ट्रा भरून तुमचा 14,000 मध्ये संपूर्ण येण्याजाण्यापासून प्रवास होतो. आता जास्त वेळ घालवू नका. तुमच्या भूषण गावडे सोबत पुरीधामचा प्रवास करायचा आहे ना, पटापट दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि बुकिंग करायचं देखील या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कारण आता बुकिंग सुरुवात झालेली आहे. बऱ्याच जणांचे कॉल येतात. म्हटलं आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण घेऊन चलू थेट पुरीधामला. आता अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या लाडक्या भूषण गावडे सोबत जगन्नाथ पुरीधामच्या प्रवासामध्ये जॉईन व्हा. दर्शन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चहा नाश्ता जे काय करायचं असेल इथं तुम्हाला वरती जावं लागेल, नाही तर खाली यावं लागेल. बेस्ट ऑप्शन आहे खाली, कारण वरती जास्त दुकानं नाहीत. जसं तुम्ही खाली याल त्या ठिकाणी शिधा प्रसाद दिला जातो, आणि जर अजून 10 पावलं खाली उतरलात की सरळ या ठिकाणी पार्किंगचा एरिया आहे आणि पार्किंगच्या बाजूलाच नाश्ता सेंटर आहे. वाजले सकाळचे 11:30. नाश्ता बोलू शकता किंवा जेवण बोलू शकता. आम्ही जेवणच घेतलंय, राईस प्लेट, आणि बघू शकता राईस प्लेटची क्वांटिटी कशी आहे. फुल भरून राईस प्लेट आहे. म्हणजे एक प्रकारे बोलू शकतो पुलाव म्हणू शकतो, एक प्रकारे आपल्या महाराष्ट्राच्या भाषेत पुलाव बोलू शकतो. आणि या ठिकाणी करी, आणि चवीला तर खरंच अप्रतिम आहे. मी पहिले टेस्ट केलं आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतोय. काय म्हणताय शोभराज, कशी आहे टेस्ट? एक नंबर. एक नंबर. याआधी आपण लातूरमध्ये रात्री खिचडी घेतली होती ना, सेम त्याच प्रकारचे निलंगा राईस. निलंगा राईस. हा, वेगळे, थोडीशी वेगळे, थोडे वेगळे, पण हे भारी असो. या मंडळी पटकन जेवायला या, नाश्ता करायला या, आणि याची प्रति प्लेट किंमत आहे फक्त आणि फक्त 50 रुपये. 50 रुपयामध्ये पोटभर नाश्ता किंवा पोटभर जेवण. चहा नाश्ता जेवण हे करून झाले तुमच्याकडे बराच कालावधी राहतो. मग बिदरच्या इतर ठिकाणांना बाय ऑटोने तुम्ही आरामात भेट देऊ शकता. गुरुद्वारा, बिदर किल्ला आणि पापड नाशिक शिव मंदिरे आहेत. आम्ही गेलो मुख्य मंदिरापासून 7 किलोमीटरवरील गुरुद्वारामध्ये. तर मंडळी अशा प्रकारे झालं नरसिंह देवाचे दर्शन आणि संपूर्ण हा बिदरचा प्रवास. तुम्ही देखील बजेट ट्रिपने येताय तर एका दिवसामध्ये आरामात प्रवास पूर्ण होतो, फक्त आणि फक्त 1200 ते 1300 रुपयामध्ये. वाजले संध्याकाळचे 5 आणि माझा परतीचा प्रवास होणार आहे संध्याकाळी 7:40 ट्रेन आहे 22144 बिदर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बिदर एक्सप्रेस. आणि तुमच्यापैकी पहिल्यांदा या ठिकाणी येणार असतील आणि तुम्ही विचार करत असाल की इकडे कन्नड चालते का, कोणती भाषा चालते, तर टेन्शन घेऊ नका. कन्नड भाषा चालते, कन्नड भाषा लोक बोलतात, पण त्यासोबत मराठी भाषा देखील बोलली जाते. अगदीच कोण उतरला तर सरळ बोलायचं, शून्य 1 2 2 3 5 6 7 8 9 10. परतीच्या प्रवासाला माझा जो कोच आहे तो B1, सीट नंबर आहे 48 साइड अप्पर. समोर दिसते बॅग ठेवलेली 48 नंबर साइड अप्पर. मग तुम्हाला आजच्या प्रवासामधून दिलेली माहिती सोबतचा हा छोटासा माहितीपूर्ण प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओमधून माहिती आवडली असेल तर लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक मारा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.